आजपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती मॅरेथॉन बैठका होणार आहेत। सलग 3 दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागा वाटप अंतिम करणार आहे। दसऱ्याच्या दरम्यान ज्या जागांवरती अंतिम निर्णय झाला त्या जागा जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती मिळते आहे। दसऱ्या दरम्यान तिढा सुटलेल्या आणि सकारात्मक चर्चा झालेल्या 175 ते 200 जागांच्या जागा वाटप महाविकास आघाडीकडून जाहीर केलं जाणार आहे आणि ज्या जागांवरचा तिढा या 3 दिवसात सुटणार नाही त्या जागांसंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आज दुपारी 2 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, काय स्टेटस आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातलं? आजच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होऊ शकतो, कोणकोणत्या जागांवर चर्चा होऊ शकते? नक्कीच आज आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका या सुरू आहेत। आज देखील दुपारी 2 वाजता ही मॅरेथॉन बैठक होणार आहे आणि यासाठी स्वतः संजय राऊत आहेत, त्याचबरोबर काँग्रेसकडनं नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव आहे आणि राष्ट्रवादीकडनं जयंत पाटील स्वतः आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। जवळपास 175 ते 200 जागांवरच्या ज्या चर्चा आहे ती सकारात्मकरित्या झालेली आहे। या जागांवरचे उमेदवारांची निश्चिती देखील ठरण्यात आलेली आहे। मात्र ज्या जागा ज्याची निश्चिती अद्याप झालेली आहेत आणि तिन्ही पक्षांनी त्यावरती दावा केलेला आहे अशा ज्या जागा आहेत त्याच्यावरती आज सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे आणि यातून देखील मार्ग निघाला नाही तर तो वरिष्ठांच्या मदतीने हा मार्ग निघणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या ज्या तिढा असलेल्या जागा आहेत ज्यावरती तिन्ही पक्षांचा दावा आहे त्या ठिकाणी तिथली जातीय समीकरणं काय आहेत, राजकीय भौगोलिक परिस्थिती नेमकी काय आहे, त्याचबरोबर येणारे संभाव्य जे नेते आहेत ज्यांचे ज्या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांचा एकूणच विचार करूनच या जागा वाटप होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या जागा वाटपाच्या बैठकीत नेमका हा तिढा सुटतो का आणि कुणाला किती जागा मिळतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण दसऱ्याच्या पूर्वी जवळपास जितक्या जागा निश्चिती होतील त्याप्रमाणे पुढे त्या उमेदवाराला काम करण्यासाठी वेळ मिळेल। त्यानुसार दसऱ्या दरम्यान काही जागांची घोषणा करण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीत काय नेमका तोडगा निघतो, किती जागांचा प्रश्न सुटतो आणि नेमकं कुठल्या पक्षाची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।